50,000 वाल्याचं पण कधी कधी खूप छान प्लॅनिंग असतं आणि 5-5 लाख वाले पण कधी कधी मंथ एंडला तंगीमध्ये असतात. म्हणजे आपण काय करतो, मोबाईल फोनला इन्शुरन्स घेतो, कारला इन्शुरन्स घेतो, घराला घेतो, पण लाईफला इन्शुरन्सला इग्नोर करतो थोडं. आता सध्या भारतामध्ये असा ट्रेंड आहे की हेल्थ केअरचं जे इन्फ्लेशन आहे ते 14% गेलेलं आहे आणि आपला पगार आहे तेवढा वाढत. एक सिंपल मेडिकल इमर्जन्सी आपले सगळे प्लॅन टॉपल करू शकते. मी बघितलेलं आहे लोकांचं की लोकांना सगळे म्युच्युअल फंड्स रिडीम करावे लागले, शेअर्स विकून टाकावे लागले, जे 5-5, 7-7, 10-10 वर्षांपासून ते ॲक्युम्युलेट करत होते. सगळ्यात मोठं पाप असतं इन्व्हेस्टमेंटमधलं की तुमच्या कंपाऊंडिंगला इंटरप्ट करणं. ते म्हणते तू ट्रेड कर, तू इकडे क्रिप्टो घे, तिकडे जुगार खेळ. ती इकोसिस्टमला त्याचा फायदा आहे. तुम्ही इतकं शिस्तीत राहिले तर मग तुम्ही कस्टमर कधी बनतात. म्हणजे लोकांशी बोलताना असं त्यांचा सूर असा असतो की अरे ह्या पुस्तकी गोष्टी आहे की आपण खूप सारे प्लॅन बनवतो, पण प्रत्येक गोष्ट अकॉर्डिंग टू प्लॅन नाही होत. राईट. लाईफ अनसर्टेनिटीज तुमच्यावर अशी फेकत असते, कधी काय होईल त्याची गॅरंटी नसते. आणि लाईफ खूप प्रिसियस आहे आणि तिथंच जर तुम्ही प्रोटेक्टेड नसाल तर तुम्ही खूप मोठा रिस्क घेताय. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपल्यासमोर पैशांसंबंधी, मग त्याची गुंतवणूक कशी करायची, खर्च कसा करायचा या संबंधी इतकी माहिती उपलब्ध आहे की म्हणजे अगदी गडबडून आणि गोंधळून जायला होता. आणि अशा वेळेस आपलं एक चुकीचं पाऊल, या पैशांसंबंधीचं एक चुकीचं पाऊल आपली आर्थिक सुरक्षितता आणि स्वातंत्र्य धोक्यात आणू शकतं. आणि हेच लक्षात घेऊन आपलं पैशांसंबंधीचं बिहेवियर, त्याला असलेलं ह्युमन अँगल आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्याचमुळे आम्ही एक नवीन सिरीज आपल्या रिअल किस्साच्या चॅनल अंडर चालचलन ही तुमच्यासमोर घेऊन येतो. त्याचाच हा पहिला एपिसोड आहे. हे सगळं तुम्हाला जर बघायचं असेल, ही सिरीज तुम्हाला बघायची असेल तर रिअल किस्साला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पलाश. रिअल किस्सा या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयावरती बोलण्यासाठी खूप लोकांनी कमेंटमध्ये रिक्वेस्ट केली होती. तो व्हिडिओ होता रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग. अमोल साळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. मला वाटतं आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि व्ह्युअर्सला माहिती आहे अमोल कोण आहे, काय करतात. वित्तार्थ.com असं त्यांचं ब्लॉग आहे आणि त्याच्यावरती आर्थिक नियोजन किंवा त्या संदर्भातील सल्ले किंवा त्यांचं मनोगत ते लिहित असतात. आणि तो जो व्हिडिओ केला होता त्याला प्रचंड प्रतिसाद आला आणि कमेंटमध्ये बऱ्याच लोकांनी लिहिलं की काही गोष्टी ज्याच्यावरती थोडंसं विस्तृत बोललं गेलं पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही एक 2-3 टॉपिक्स काढलेत आणि त्याचे 2-3 व्हिडिओज असतील. तर ते त्यातला पहिला टॉपिक किंवा पहिला व्हिडिओ आपण आज करतोय, पॉडकास्ट करतोय. आणि त्याचं शीर्षक आहे, त्याचं टॉपिक आहे वेल्थ प्रोटेक्शन. म्हणजे रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट, एक्सपेंडिचर, कोणती इन्व्हेस्टमेंट चांगली वाईट यावरती बऱ्याच चर्चा होत असतात. पण केव्हाही म्हणजे आम्ही ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस आम्हाला जाणवलं की तुम्ही काही आर्थिक नियोजन सुरू करण्याआधी पहिलं काय केलं पाहिजे, पहिल्या काय गोष्टी करायला पाहिजे, तर ते प्रोटेक्ट करण्यासाठीचे जे काही अवेलेबल माध्यमं आहेत आता मार्केटमध्ये, तर आधी ती तुम्ही वापरली गेली पाहिजे तुमच्याकडनं. आणि नंतर मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करा. हे पहिलं तर ह्या 4 गोष्टी करा. सो कोणत्या त्या 4 गोष्टी आहेत आणि ते कसं करायला पाहिजे याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहे. सो वेल्थ प्रोटेक्शन, पहिली गोष्ट म्हणजे वेल्थ क्रिएशन, मग ती नर्चर करणं आणि या सगळ्या गोष्टी येतात. पण ज्यावेळेस सुरुवात होते, म्हणजे करिअरला सुरुवात होते, पैसे कमवण्याची ज्यावेळेस सुरुवात होते, म्हणजे ते वय कदाचित काही लोकांचं अगदी 15-16 असेल, काहींचं 20-22 असेल, काहींचं 30 असेल. पण या टप्प्यावरती इन्व्हेस्टमेंट करण्याआधी किंवा कोणती आर्थिक नियोजन सुरू करण्याआधी काही बेसिक गोष्टी ज्या सांगितल्या जातात. की तुम्हाला जर स्वतःला प्रोटेक्ट करायचं असेल तर तुम्ही टर्म प्लॅन काढा. तुम्हाला तुमच्या आरोग्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर तुम्ही मेडिकल इन्शुरन्स काढा. तुम्हाला तुमच्या गाडीला प्रोटेक्ट करायचं असेल, तुमच्या घराला प्रोटेक्ट करायचं असेल तर त्या प्रकारचे इन्शुरन्सेस असतात. सो असे कोणते मार्ग आहेत किंवा कोणते प्रकार आहेत की ज्याने आपण आपली वेल्थ प्रोटेक्ट करू शकतो, किंवा त्याच्या आधी ते का करणं गरजेचं आहे ते पण एक थोडंसं त्यावर बोललं पाहिजे. बरोबर. तर कोणी पण नवीन एखादा कोणी जॉबला लागला किंवा नवीन त्यांनी करिअर सुरू केलं, त्यांना चांगलं सॅलरी सुरू झाली, तर बऱ्याच वेळा असं घडतं की आपल्या फॅमिलीमध्ये कोणतरी एक अंकल असतात, ते येऊन मग आपल्याला सांगतात की
अमुक अमुक, आता आपण कंपन्यांचे नाव नाही घ्यायला पाहिजे, पण अमुक अमुक याला पॉलिसीज घे, अमुक अमुक युलिप विकत घे, किंवा ते मोस्टली इथं सेव्हिंग कर तिथं ते कर, म्हणजे हे कन्व्हेन्शनल मेथडमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा मुलांवर असा, नवीन पोरांवर तरी किंवा सगळ्यांवरच एक असा मारा केला जातो की आणि मग त्या याच्यामध्ये कुठल्या तरी काकांचं ऐकून, कुठल्या तरी मित्राचं ऐकून आपण त्या पॉलिसीज वगैरे घेत बसतो. पहिले सल्ले तेच येतात, पहिले सल्ले तिथून येतात. तर तिथं बऱ्याच वेळा चुका होतात आणि मग नंतर एक 5-10 वर्षांनी बऱ्याच जणांना ते रिअलाइज होतात की आपलं चुकलं होतं, चुकीचे इन्शुरन्स आपल्या माथी मारले गेले, चुकीचे युलिप सारखे प्रॉडक्ट्स आपल्याला कोणीतरी मिस सेल केलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ते जे सेल करणारे असतात त्यांचे पण व्हेस्टेड इंटरेस्ट असतात, बऱ्याच वेळा ते अनवधानाने पण सेल करतात. पण ह्या बाबतीमध्ये म्हणजे खूप सारं मिस सेलिंग होतं आणि खूप लोकांचे निर्णय चुकतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय आहे की सगळ्यात पहिलं, जर एक असतो टर्म इन्शुरन्स वेल्थ प्रोटेक्शनसाठी, दुसरा असतो एक हेल्थ इन्शुरन्स जे तुमच्या हेल्थ इमर्जन्सीमध्ये तुम्हाला एक प्रोटेक्शन देतो, आणि तिसरं असतं इमर्जन्सी फंड. हे 3 महत्त्वाच्या वेल्थ प्रोटेक्शनच्या टूल्स आहेत. टर्म इन्शुरन्स मस्ट आहे ॲक्च्युली, प्रत्येकाने काढलं पाहिजे. जर तुमच्यावर डिपेंडन्स असतील तर टर्म इन्शुरन्स डबल मस्ट आहे. म्हणजे जर डिपेंडंट जर असतील तर नक्कीच प्रत्येकाने आधी टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे. टर्म इन्शुरन्स शिवाय तुमचे सगळे इन्व्हेस्टमेंट्स प्लॅन म्हणजे वेस्ट आहेत ॲक्च्युअली. सगळ्यात पहिलं तुम्ही भलेही 1 वर्ष उशिरा SIP सुरू करा किंवा थोडं वेळ द्या, एवढ्या नंतर करत बसा, इकडे तिकडे गुंतवणूक नंतर करत बसा, बरोबर, पहिला टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे. तर इन्शुरन्सच्या नावाखाली बऱ्याच वेळा रिटर्न्स देणारे किंवा वेगवेगळे इन्शुरन्स सेल केले जातात. पण जर सगळं नीट समजून घेतलं तर टर्म इन्शुरन्स हा एक प्युअर ओरिजिनल फॉर्म ऑफ इन्शुरन्स आहे आणि त्यांनी तुम्हाला खूप कमी प्रीमियममध्ये मोठं प्रोटेक्शन मिळतं. आणि लॉंग पिरियडसाठी तुम्हाला टर्म इन्शुरन्स 35 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षापर्यंत तुम्हाला, म्हणजे 10 इयरपर्यंत किंवा वयाच्या 65, 70, 80 वर्षापर्यंत तुम्हाला टर्म इन्शुरन्स विकत घेता येतात. त्याच्यामध्ये तुमचं एज जर कमी असेल, तुम्ही जर हेल्दी असाल तर तुम्हाला कमी प्रीमियम पडतो ॲज कम्पेअर्ड टू कन्व्हेन्शनल पॉलिसीज, आणि तुम्हाला जास्त प्रोटेक्शन मिळतं. म्हणजे समजा तुम्ही जर 20-25 वर्षांचे असाल आणि तुम्हाला 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स पाहिजे, तर एक अगदी 8-10 हजारांमध्ये तुम्हाला ती पॉलिसी मिळू शकते. एक साध्या भाषेत जर सांगायचं ठरलं, म्हणजे कदाचित काही लोक असे असतील की ज्यांना टर्म इन्शुरन्स म्हणजे नक्की काय प्रोडक्ट आहे बाबा हे माहित नसेल, तर कसं सांगता येईल आपल्याला की व्हॉट इज टर्म इन्शुरन्स? टर्म इन्शुरन्स इज अ प्युअर फॉर्म ऑफ इन्शुरन्स. म्हणजे ज्याच्यामध्ये इन्शुरन्स म्हणजे काय की तुमच्या आयुष्याचं जर काही बरं वाईट झालं तर तुमच्यावरती जे डिपेंडन्स आहे त्यांना एक फिक्स्ड अमाऊंट मिळते. आता तुम्ही टर्म इन्शुरन्स हे एक ओरिजिनल इन्शुरन्सचा प्रकार होता. पण बऱ्याच वेळा काय होतं की टर्म इन्शुरन्समध्ये असं होतं की जर तुम्ही पूर्ण टर्म सर्व्हाइव्ह केली, समजा तुम्ही 35 वर्षांचा इन्शुरन्स आहे, तुम्ही 35 वर्ष जगला समजा, तर तुम्हाला परत काही पैसे मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं पडायला लागलं की भारतीयमध्ये की आम्हाला जर रिटर्न्स काय मिळत नसेल त्याच्यामध्ये फायदा काय आहे. त्यामुळे मग बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्यांनी काय सुरू केलं की रिटर्न्स द्यायला सुरुवात केली की, आणि मग त्या रिटर्न्सचे पण असे ते स्ट्रेट फॉरवर्ड कोणी सांगत नाही तुम्हाला किती रिटर्न्स मिळणार आहेत. त्या रिटर्न्सच्या स्टोरीज असतात की तुम्ही इतके वर्ष इतके पैसे भरा, मग त्याच्यानंतर 11व्या वर्षापासून तुम्हाला इतके सुरू होतील, 21व्या वर्षापासून तुम्हाला इतके सुरू होतील, जेणेकरून तुम्ही ते कॅल्क्युलेटच करता येत नाही तुम्हाला की तुमचे रिटर्न्स किती आहेत. तर इन्शुरन्समध्ये काय, म्हणजे कुठल्याही फायनान्शियल प्रॉडक्टमध्ये जर तुम्हाला रिटर्न्स मिळत असतील तर ते CAGR टर्म्समध्ये किंवा दर साल दर शेकडा टर्म्समध्ये किती मिळत आहे ते महत्त्वाचं असतं. तर कुठली इन्शुरन्स कंपनी माझ्या माहितीनुसार फिक्स्ड इन्कम किंवा इन्शुरन्समध्ये जर तुम्हाला रिटर्न्स देत असतील तर ती FD पेक्षा जास्त रिटर्न देऊ नाही शकत. तर टर्म इन्शुरन्समध्ये काय असतं की रिटर्न नसतात आणि तुम्हाला प्युअर तुमच्या लाईफसाठी मोठं प्रोटेक्शन असतं कमी प्रीमियममध्ये. पण टर्म इन्शुरन्स निवडताना रिटर्नच्या मागे न लागता प्युअर टर्म इन्शुरन्स घेणं केव्हाही चांगलं. कारण की सगळ्यात पहिला रूल असा असतो की वी शुड नॉट मिक्स इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट. राईट. इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही बघू नका, हे आपण तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठीचं प्रोटेक्शन आहे. राईट. त्याच्याकडे तसंच बघितलं पाहिजे. प्रोटेक्शन कसं आहे की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, सपोज मी इन्व्हेस्टमेंट करतोय, मी SIP केलेली आहे, माझं बऱ्यापैकी पोर्टफोलिओ बिल्ड होतोय आणि अचानक माझं काहीतरी झालं, तर माझ्या मागचे जे लोक आहेत त्यांना तो सगळा पैसा वापरावा लागेल लगेच. म्हणजे माझं वेल्थ इज इन डेंजर. आता ती किती आहे, त्यांना ती सफिशियंट आहे का, हे आणखीन पुढचे प्रश्न येतात. टर्म इन्शुरन्स काय करतं की तुमचे जे काय फायनान्शियल प्लॅन्स आहे त्याला प्रोटेक्ट करतं, शिल्ड सारखं काम, शिल्ड करतं की लाईफ इट इज अ लाईफ, म्हणजे लाईफसाठी प्रोटेक्शन येते. जो कमावतोय, जो कर्ता पुरुष आहे किंवा स्त्री आहे,
तिचं जर काही झालं बरं वाईट तर मागच्या लोकांसाठीचं ते एक मोठं प्रोटेक्शन आहे. तर त्याच्या एलिजिबिलिटीनुसार तुमच्या अॅन्युअल जे इन्कम आहे, वार्षिक जे उत्पन्न आहे त्याच्या 10 ते 20 पटपर्यंत तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळतो. तर तो प्रत्येकाने आधी मला असं वाटतं की एकदा कमवायला सुरुवात केल्यानंतर, आणि जर तुमच्यावर डिपेंडंट्स जर असतील तर मग तुमच्यावर जर कोणी अवलंबून असतील 2 पेक्षा जास्त लोक, बायको, मुलं, आई वडील, तर हे 100% प्रत्येकाने टर्म इन्शुरन्स हे मस्ट आहे, प्रत्येकाने काढलं पाहिजे. आणि तो सुरुवातीलाच का काढायला पाहिजे, तर मला वाटतं त्याच्या मागे असं गणित आहे की तुम्ही जितका लवकर वयात म्हणजे ज्यावेळेस कमवायला लागला त्यावेळेस सुरुवातीला जर टर्म इन्शुरन्स काढला तर त्याचा जो हप्ता जो आपण म्हणतो वार्षिक हप्ता कमी असतो, तर तो कमी असतो. जेवढ्या लेट तुम्ही, जेवढं वय तुमचं वाढेल तेवढं तुम्ही उशिराने जर टर्म इन्शुरन्स काढला बरोबर, अर्थात तो हप्ता तेवढा वाढलेला असतो. जर तुम्ही आता बरेच जणांचं मी बघितलं की ते म्हणतात की आयुष्याच्या शेवटी काढू, ते आपल्या लाईफला ग्रँटेड घेतात. मग बऱ्याच वेळा असं पण होतं की जे 40 नंतर काढतात, 40 मध्ये आपल्या जनरेशनमध्ये थोडे लाईफस्टाईल डिसीजेस सुरू होतात. शुगर वाढलेली असते, कोणाला बीपी शूट होतो, छोटे काही ना काही आलेलं असतं. तर त्या केसमध्ये मग बऱ्याच वेळा तुमचा इन्शुरन्स डिनाय होऊ शकतो किंवा प्रीमियम वाढून मागितला जाऊ शकतो. तर तुमच्या हेल्दी इयर्समध्ये, अर्ली इयर्समध्ये जर काढला तर त्याचा बेनिफिटच आहे, तुम्हाला त्याचे टॅक्स बेनिफिट पण मिळतात. आणि लाईफसाठी प्रोटेक्शन असणं हे तुमचं एक पीस ऑफ माइंडसाठी खूप महत्वाचं आहे तुमच्या, की जर तुम्ही प्रोटेक्टेड असाल तर तुम्ही आणखीन मोकळ्या मनाने काम करू शकता. म्हणजे आपण काय करतो, मोबाईल फोनला इन्शुरन्स घेतो, कारला इन्शुरन्स घेतो, घराला घेतो, पण लाईफला इग्नोर करतो थोडं. तर ते सगळं मस्ट आहे. म्हणजे तुमचा वेल्थ क्रिएशनच्या जर्नीमध्ये पहिली गोष्ट तुम्ही ही केली पाहिजे की स्वतःला, जर तुम्ही तुमच्यावर डिपेंडन्स असतील तर स्वतःला चांगलं इन्शुअर केलं पाहिजे. म्हणजे कारला असलेले धोके आपण लक्षात घेतो, पण ते माझ्या मते एक ती सायकी पण आहे की मला तर काही होऊ शकत नाही किंवा माझ्यावर काही संकट ओढवणार नाही. पॉझिटिव्ह बरोबर मार्ग, पॉझिटिव्ह दृष्टीने बघण्याचा एक मार्ग आहे, पण ते चुकीचं आहे. बरोबर. कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा याच्यामध्ये रिस्क मिटिगेशन एक प्रकार असतो की इन्व्हेस्टमेंटमध्ये पण ते असतं. तर हे रिस्क मिटिगेशनचाच एक पार्ट आहे. वी शुड ऑलवेज प्लॅन फॉर द प्लॅन, नॉट गोईंग अकॉर्डिंग टू द प्लॅन, असं म्हणतात. की तुम्ही खूप प्लॅन करत असतात. आपण पण आता, म्हणजे मी आता जवळजवळ बरेच 1-2 डिकेड झाले, म्हणजे आता बऱ्याच दिवसांपासून मी पण आता वर्क फोर्समध्ये आहे, काम करतोय. पण आपल्याला माहिती आहे की आपला पण अनुभव असतो की आपण खूप सारे प्लॅन बनवतो, पण प्रत्येक गोष्ट अकॉर्डिंग टू प्लॅन नाही होत. राईट. लाईफ अनसर्टेनिटीज तुमच्यावर अशी फेकत असते, कधी काय होईल त्याची गॅरंटी नसते. आणि लाईफ खूप प्रिसियस आहे, आणि तिथंच जर तुम्ही प्रोटेक्टेड नसाल तर तुम्ही खूप मोठा रिस्क घेताय. तर ते, आणि त्याला काही खूप लागत नाही, म्हणजे खूप महाग नाही. बेस्ट टूल आहे की तुम्ही प्रोटेक्ट करू शकता खूप कमी बरोबर किमतीत. तसं पाहिलं तर त्यामध्ये काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. म्हणजे आता क्लेम सेटलमेंट रेशोवर लोक खूप फोकस करतात. तर क्लेम सेटलमेंट रेशो महत्वाचाच आहे. त्यामुळे रेप्युटेड कंपन्यांचं घेतलेलं कधी पण चांगलं, ज्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो चांगला आहे. क्लेम सेटलमेंट रेशोमध्ये पण 2 प्रकार असतात. एक असतो क्लेम सेटलमेंट रेशो बाय नंबर, आणि एक असतो क्लेम सेटलमेंट रेशो बाय व्हॅल्यू. समजा एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडे, मला 2 मिनिटं थांबवायचं. सो हे आपण आता क्रायटेरिया डिस्कस करतो, सपोज की आपण कोणत्या कंपनीला प्रमोट नाही करत आहे, पण टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी बाबा कोणत्या 4 गोष्टी बघितल्या पाहिजे. त्यातली सपोज पहिली क्लेम सेटलमेंट असेल. सो साध्या भाषेत क्लेम सेटलमेंट म्हणजे मला ज्यावेळेस माझा इन्शुरन्सचा, म्हणजे माझ्या पश्चात टर्म इन्शुरन्स ऑब्व्हियसली मी नाही वापरणार, माझ्या पश्चात जे डिपेंडंट आहे, जे नॉमिनीज आहेत ते वापरणार आहे. सो त्यांना जर तो क्लेम करायचा असेल इन्शुरन्स, तर त्याचा रेशो मी घेतलेल्या कंपनीचा किती आहे. म्हणजे 100 लोकांनी जर टर्म इन्शुरन्स काढला असेल आणि त्याचा लेट्स से सेटलमेंट रेशो 99%, सो 100 पैकी 99 लोकांना पैसे मिळालेत अर्थ असा होतो. बरोबर. पण त्याच्यात दुसरा प्रकार काय बोललास तू? आता ते मगाशी तुम्ही म्हटलं तसं, त्याच्या आधी की हा एक असा एकमेव इन्शुरन्सचा प्रकार आहे जिथं तुम्ही स्वतः क्लेम करायला जाणार नाहीये. राईट. आणि जे तुमचे जे नियर अँड डिअर लव्ड वन्स जे म्हणतो आपण, तुमचे बायका, मुलं, आई वडील जे कोणी असतील, जे कोणी क्लेम करायला जाणार आहे, दे शुड ऑलवेज नॉक ऑन द राईट डोअर. बरोबर. ते डोअर जर तुम्ही आधीच चुकीचं म्हणजे निवडून ठेवलेलं असेल आणि त्यांची नंतर हाल होत असेल, तुम्ही 5-10 हजार रुपये मागं पुढं म्हणजे वाचवण्यासाठी काहीतरी कुठल्या तरी रेप्युटेड कंपनीकडे नाही गेले किंवा काहीतरी क्लॉज नीट बघितले नाही, तर हे मागच्या लोकांचे हाल होऊ शकतात. हा. तर ते सेटलमेंट रेशोमध्ये 2 प्रकार असतात, जसं आपण बोललो ते, की एक असतो सेटलमेंट रेशो बाय व्हॅल्यू आणि एक असतो सेटलमेंट रेशो बाय नंबर. राईट. समजा थोडक्यात सांगायचं म्हणजे की एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडे 4 इन्शुरन्स आले, 4 इन्शुरन्सचे क्लेम आले. ओके. त्यातले 3 50-50 लाखांचे होते आणि एक 2 कोटीचा होता. म्हणजे टोटल 2 कोटी अधिक 1.5 कोटी
3.5 कोटींचे त्यांच्याकडे क्लेम आलेले आहेत. त्यांनी 50-50 लाखांचे 3 अप्रूव्ह केले आणि 1-2 कोटीचा रिजेक्ट केला. राईट. तरी पण त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो बाय नंबर 75% आहे. हो. 4 पैकी 3 केले त्यांनी. हा, 4 पैकी 3 त्यांनी अप्रूव्ह केले, तर त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो 75% आहे. पण क्लेम सेटलमेंट रेशो बाय व्हॅल्यू जर बघितलं तर 3.5 कोटीपैकी त्यांनी 1.5 कोटी अप्रूव्ह केले. बरोबर. म्हणजे क्लेम सेटलमेंट रेशो बाय व्हॅल्यू हा 50%च्या पण पेक्षा कमी आहे त्यांचा. राईट. तर हे नंबर्स पण आपण बघितले पाहिजे. त्यांच्या ऑथेंटिक सोर्स कडून, कंपनीच्या डॉक्युमेंट्स मधून ह्या माहिती मिळतात. सो क्लेम सेटलमेंट बाय व्हॅल्यू हा प्रकार मला वाटतं ज्यावेळेस मी घ्यायला जातो टर्म इन्शुरन्स, त्यावेळेस मला नाही वाटत हा दाखवला जातो. दाखवला नाही मला दरवेळेस आमचा क्लेम सेटलमेंट 99% बरोबर. तो नंबरनेच असतो. बरोबर. सो हे स्टार मार्क कुठेतरी तुम्ही बघितलं पाहिजे. हे बघायला पाहिजे. पहिली गोष्ट व्हॅल्यू बघा. व्हॅल्यू बघू शकतो आपण. कंपनीच्या रिप्रेझेंटेटिव्हला हे तुम्ही विचारले पाहिजे हे प्रश्न. कंपनीच्या ऑथेंटिक वेबसाईट्सवर हे सगळी माहिती दिलेली असते. ओके. आणि यात प्रेफरन्स कसा दिला पाहिजे, क्लेम सेटलमेंट रेशो बाय व्हॅल्यू की दोन्ही पण चांगलं पाहिजे? दोन्ही पण चांगलं पाहिजे. अजून दुसरा कोणता क्रायटेरिया आपण लक्षात घेऊ शकतो? ऍक्च्युली एक MWP प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून एक आहे. तर MWP मध्ये मॅरिड वुमन प्रोटेक्शन ऍक्ट म्हणून एक क्लॉज आहे. ओके. ज्याच्यामध्ये जर म्हणजे याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळतं जर कोणी तुमच्या डेथच्या केसमध्ये किंवा क्लेम करायला जेव्हा कोणीतरी जाईल, तुमच्यावर जर लोन असतील, होम लोन किंवा आणखीन कुठल्या प्रकारचे लोन, तर ती लोन कंपनी तुमच्या टर्म इन्शुरन्सवर क्लेम टाकू शकते. ओके. तर जर तुम्ही MWP ऍक्ट खाली जर तुमचा टर्म इन्शुरन्स घेतलेला असेल तर तुमच्या मॅरिड वुमन प्रोटेक्शन ऍक्ट खाली तुमच्या स्पाऊसला किंवा तुमच्या डिपेंडन्सला एक प्रोटेक्शन मिळतं की त्या कंपनीज त्याच्यावर क्लेम नाही करू शकत. ओके. त्यासाठी काय करावं लागतं? पण फॉर्म भरताना एक MWP ऍक्टचा एक साधा टीक असते. ओके. बरेच लोक ती ऑप्शनल असल्यामुळं किंवा ते इग्नोर करतात किंवा न कळल्यामुळे ते इग्नोर करतात. घाईघाईमध्ये बरेचसे रिप्रेझेंटेटिव्ह सांगत पण नाही. हे एक महत्वाचे क्लॉज आहे. गव्हर्नमेंटने दिलेलं प्रोटेक्शन आहे बऱ्याच जणांना. म्हणजे एखादी टर्म इन्शुरन्स प्लॅन देताना तसं तो क्लॉज देणं महत्वाचं आहे, म्हणजे मॅन्डेटरी का ते? तसा क्लॉज देणाऱ्या इन्शुरन्स आपण निवडले पाहिजे. आपल्या रिप्रेझेंटेटिव्हला किंवा एजंटकडून जाण्यापेक्षा जर तुम्ही आता मोस्टली ऑनलाईन विकत घेतात, पण कंपनी तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह असाइन करते सेल तुमचं क्लोज होईपर्यंत इन्शुरन्सचा, तर त्याला हे प्रश्न आपण विचारले पाहिजे की ही पॉलिसी MWP ऍक्ट खाली आहे का. सो प्रत्येकच टर्म इन्शुरन्स MWP ऍक्ट खाली असेलच असं नाहीये. ओके. आणि ते तुम्हाला निवडायचं आहे फॉर्म भरताना. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुमचं नॉमिनीची जी फील्ड असते ती क्लिअरली मेन्शन केली पाहिजे. फक्त तुमच्या म्हणजे टर्म इन्शुरन्समध्ये नाही तर सगळीकडेच नॉमिनी फील्ड ही इग्नोर नाही केली पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला चला नंतर असं करून सोडून बऱ्याच फॉर्म मध्ये ते ऑप्शनल असते. तर नॉमिनी जरी ऑप्शनल असलं तरी तुम्ही मॅन्डेटरी तुम्ही नॉमिनी क्लिअरली लिहिले पाहिजे. नॉमिनीसाठी मॅन्डेटरीच ते. हा, कंपनीसाठी ऑप्शनल असलं तरी. हा. तर आणि तुम्ही जे काय हे करताय हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, याची माहिती तुमचे जे स्टेक होल्डर्स आहे, तुमच्या घरातले जे कोणी नॉमिनीज आहे, घरातले जे कोणी इतर सदस्य आहे, त्यांना हे माहिती पाहिजे. राईट. आता याच्या आधी असं असायचं की बऱ्याचशा ऍसेट्स फिजिकली विकत घ्यायचो आपण. इन्शुरन्सच्या पॉलिसी असायच्या, त्याचे कागद असायचे, लॉकरमध्ये ठेवलेले असायचे. आता काय? आता सगळं डिजिटल आहे, सगळं मोबाईलवर आहे. हा. तर आता सध्या RBI कडं, इन्शुरन्स कंपन्यांकडं हजारो कोटी रुपये अनक्लेम्ड पडून आहेत. का तर नॉमिनीज नाहीये किंवा मी काढलं कोणासाठी तरी आणि मागच्यांना माहितीच नाही की मी काय केलेलं आहे. सरप्राईज. तर ते माझे जे स्टेक होल्डर्स आहे ज्यांच्यासाठी मी करतोय त्यांना एक बेसिक आयडिया हे असणं गरजेचं आहे की कुठे कुठे काय काय केलेलं आहे, कुठले कुठले इन्शुरन्स आहेत, त्यांचे नंबर्स काय आहेत, त्याच्या काही झेरॉक्स कॉपीज किंवा एखाद्या गुगल ड्राईव्हवरती फोल्डर बनवून ते त्यांना शेअर केलं पाहिजे. त्यांना माहिती पाहिजे की हे कुठल्या कंपनीचा इन्शुरन्स आहे, कुठे जाऊन क्लेम करायचा आहे. नाहीतर तो अनक्लेम जर राहिला तुमचा कष्टाचा पैसा आहे तो. आणि मुळात टर्म इन्शुरन्स हा सरप्राईज देण्यासाठीचा इन्शुरन्स नाहीये. तो तुमच्यावरती जे अवलंबून आहे त्यांना तर माहिती पाहिजे. त्यांना आधी माहिती पाहिजे. टर्म बाबतीत ह्या 3-4 गोष्टी तर प्रामुख्याने लक्षात घ्यायलाच पाहिजे. आणि पहिलं तुम्ही टर्म इन्शुरन्स काढला. बरोबर. पहिला पगार आला की टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे. बरोबर. आणखीन एक असं आहे की आता बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्यांनी रायडर्स ऍड केलेले आहेत. ओके. तर ते रायडर्स तुम्ही जेवढे ऍड करत जाल ना, तर माझा असा अनुभव आहे की आपण कन्फ्युज होत जातो. आणि ते रायडर्स इज ॲज गुड ॲज की मग ते रिटर्न्स देणाऱ्या इन्शुरन्स सारखं होऊन जातं. तर आणि ते कॉम्प्लेक्स होत जातं तुमचं प्रॉडक्ट. तर ते रायडर्स जर तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटत असतील, महत्वाचे वाटत असतील, तर घ्यायला काही हरकत नाहीये. रायडर्स म्हणजे काय असतात ते? थोडं रायडर्स म्हणजे की ते सपोज तुम्हाला डिझॅबिलिटी झाली, डेथ नाही झाली पण डिझॅबिलिटी झाली, तर मग असे पैसे मिळतील. तुम्ही अनएम्प्लॉईड झाला, असं बरेच काय काय वेगवेगळे क्लॉजेस असतात. ऍक्सिडेंट झाला तर
असे पैसे मिळतील. आणि मग त्या रायडर्सच्या नावाखाली बऱ्याच वेळा त्या टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम वाढत जातो. ओके. तर तुम्हाला ते रायडर्स जर खूप कन्व्हिन्सिंग वाटत नसतील, महत्वाचे वाटत नसतील, तर काय हरकत नाहीये. प्लेन व्हॅनिला जो टर्म इन्शुरन्स आहे, डेथ प्रोटेक्शन ओनली, तेवढा तरी घ्या, तो तरी महत्वाचा आहे. रायडर्स खूप महत्वाचे नाहीये. असं रायडर्सने काय होतं की कन्फ्युजन वाढतं आपलं, की ह्या रायडर्सची खरंच एवढी कॉस्ट आहे का, त्यापेक्षा हेल्थ इन्शुरन्स घेऊ. तर त्यापेक्षा प्युअर टर्म इन्शुरन्स एक घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डेथचं प्रोटेक्शन आहे, आणि एक पूर्ण प्युअर हेल्थ इन्शुरन्स घ्या तुमच्या हेल्थच्या इमर्जन्सीसाठी. ते पूर्ण वेगळंच. ते वेगवेगळं ठेवा दोन्ही. यात काय होतं ना, अजून एक मुद्दा येतो की मला कळलं मला टर्म इन्शुरन्स काढायचा आहे का, तर डेथ प्रोटेक्शन आहे किंवा माझ्या नंतर जे कोणी, तर माझ्या वारसांना किंवा माझ्या जवळच्या लोकांना हे जरी कळलं तरी बऱ्याच वेळेस असं असतं की यार मी आहे आता 25 वर्षांचा, मला टर्म इन्शुरन्सचे हप्ते भरायचे 75 पर्यंत, म्हणजे अजून 50 वर्ष, लेट से 10,000 रुपये. सो 50 वर्ष जर मी वर्षाला 10,000 भरतोय आणि मिळणार मला काही नाही, जे मिळणार आहे ते माझ्या पाश्चात जे कोणी माझ्या नॉमिनीज आहेत त्यांना, तर बऱ्याच वेळेला असं होतं की यार नाही, मला जर असं काहीतरी छान स्कीम मिळाली की तुम्ही 50 वर्षापर्यंतच भरा, 60 वर्षापर्यंतच भरा, आणि त्यानंतर उरलेले तुमचे जे वर्ष आहेत त्यात तुम्हाला एवढे रिटर्न्स मिळतील महिन्याला किंवा वर्षाला, असेही काहीतरी टर्म इन्शुरन्सच्या नावाखाली ह्या पॉलिसीज आहेत. हा, नॉन टर्म इन्शुरन्स पॉलिसी असतात, नॉन टर्म, त्याच्यामध्ये लोकांना रिटर्न्स मिळतात आणि मग ते टर्म हे इन्शुरन्स मध्ये लोकांना थोडंसं असं ग्लिटरी आणि छान वाटतं की चला माझे पैसे वाया जात नाही, लोकांना वाया जाणं म्हणतात बऱ्याच वेळेला, विशेषतः तरुण वर्गाला. तर त्यांच्यासाठी काय सांगतील की बाबा असं नाही, इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू नका आपण जे. बरोबर. इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स ह्या कम्प्लिटली वेगवेगळ्या गोष्टी आहे, त्यांना मिक्स करून काही उपयोग नाहीये. टर्म इन्शुरन्स आणि तुम्ही ज्या कन्व्हेन्शनल पॉलिसीज आहेत त्यांच्या कंपॅरिझन जर करून बघितलं, एक 10-15 लाखाची समजा तुम्ही एखादी पॉलिसी काढली एखाद्या इन्शुरन्सची, जी तुम्हाला 10 वर्षानंतर मे बी 10 लाख रुपये देणार आहे, असं जरी म्हटलं तरी तिचा प्रीमियम बऱ्याच वेळा 1 कोटीच्या टर्म इन्शुरन्स पेक्षा पण जास्त असतो. तिथं एक डिफरन्स असतो. आणि कुठलीही इन्शुरन्स कंपनी ज्यावेळेस ते तुम्हाला रिटर्न्स सांगतात, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना पहिला प्रश्न असा विचारला पाहिजे की हे रिटर्न्स मला आकड्यामध्ये नको सांगू. बऱ्याच वेळा काय होतं की कंपाऊंड इंटरेस्टची पॉवरमुळं 10, 20, 30 वर्षानंतर त्याचे खूप मोठे मोठे आकडे दिसतात आणि आपण त्याला भूलतो. तर त्यांना तुम्ही असं विचारलं पाहिजे एजंटला किंवा कंपनीच्या रिप्रेझेंटेटिव्हला की हे जे आकडे आहेत हे मला तुम्ही दर 100% हिशोबात सांगा. CAGR किंवा IRRच्या टर्म्समध्ये तुम्ही मला सांगा की याचे रिटर्न्स किती मिळत आहेत. तर कुठली इन्शुरन्स कंपनी जर तुम्हाला ते इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट मिक्स करून जर विकत असेल तर कोणीही तुम्हाला FD पेक्षा जास्त रिटर्न्स देऊ शकत नाही. तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांचं माझे पण काही म्हणजे मिस सोल्ड इन्शुरन्स होते माझ्याकडे, जे आता म्हणजे तर त्यांचे पण मी बघितलं तर एक 6-7% पुढं, 4-5% पुढं कोणी देत नाही. त्यापेक्षा टर्म इन्शुरन्समध्ये जे बेसिक व्हॅनिला टर्म इन्शुरन्स घेऊन एकदम कमी प्रीमियममध्ये वर्षा जो पैसा उरणार आहे तुमचा, म्हणजे जर तुम्ही इकडे 10-20 लाखांच्या पॉलिसीसाठी तेवढे पैसे तुम्ही भरताय, तुम्ही समजा असं विचार करा की 1 कोटीची जर तुम्ही नॉर्मल रिटर्न देणारी पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेशन करून बघा की त्याला किती प्रीमियम लागणार आहे आणि ते किती वर्ष तुम्ही भरणार आहे. त्याच्या खूप कमी फ्रॅक्शन प्रीमियममध्ये तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळणार आहे. उरलेला पैसा तुम्ही नॉर्मल SIP जरी केली एखाद्या चांगल्या इंडेक्स फंडमध्ये तरी तुम्हाला खूप मोठं त्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात. तर खूप मोठी रिटर्न्स त्याच्यातून तयार होऊ शकतात, जे तुम्हाला कन्व्हेन्शनल पॉलिसीज रिटर्न्स देणार आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त. तर सिम्पल लॉजिक आहे की आपल्याला त्या इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट मिक्स नाही करायचे आहेत. आणि आता जस्ट मला सुचलं की चला मला टर्म इन्शुरन्स काढायचं, तुमचं बोलणं ऐकून मला पटलं. मी कितीचा टर्म इन्शुरन्स काढू हे कसं ठरवायचं? याला काय असं एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुमच्या अॅन्युअल इन्कमच्या 10 ते 20% पर्यंत तुम्हाला काढता येतो. तर मी तर असं पर्सनली म्हणाल की कमीत कमी तुमच्या अॅन्युअल इन्कमच्या 10 पट, मी 10 ते 20% म्हटलो का, म्हणजे 10 पट किंवा 20 पट पर्यंत तुम्हाला काढता येतो. तर तुमच्या अॅन्युअल इन्कमच्या कमीत कमी 10 पट तरी तुम्ही इन्शुरन्स काढा. म्हणजे 10 लाख माझा CTC, मी वर्षाला 10 लाख कमवतोय, तर मिनिमम 1 कोटीचं टर्म इन्शुरन्स काढणं गरजेचं. बरोबर. आणि मल्टिपल टर्म इन्शुरन्स मी काढू शकतो? मल्टिपल काढता येतात टर्म इन्शुरन्स. ओके. हा, तुम्हाला डिस्क्लोज करावं लागतं टर्म इन्शुरन्समध्ये तुमची सगळ्या गोष्टी, जे प्रश्न विचारले आहेत ते तुम्हाला ऑनेस्टली डिस्क्लोज करावे लागतात. तुमची हेल्थची जी हिस्ट्री आहे, तुमची काही मेजर सर्जरी झाली असेल, तुम्ही स्मोकर आहात का, तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम करता का, ते सगळं ऑनेस्टली डिस्क्लोज केलेलं कधी पण चांगलं, जेणेकरून नंतरच्या सेटलमेंटला इश्यूज होत नाही. हेही बऱ्याच वेळा मी ऐकलं सेटलमेंट झाली नाही कारण की त्यावेळेस माहिती लपवली, डिस्क्लोज नव्हतं केलेलं, आणि हे कंपन्यांना बऱ्यापैकी फायद्याचं ठरतं की ठरतं. त्यामुळे ऑनेस्टली सगळी माहिती देणं चांगलं आहे कधी पण. असे आणखी कोणते इश्यूज येतात ज्यामुळे हे क्लेम रिजेक्ट केले जातात साधारण?
डिस्क्लोजर जर तुमचे चुकीचे असतील, हम्म. की तुम्ही सांगितलंच नाही की तुम्ही प्री एक्झिस्टिंग डिसीज होता, तुम्ही ते डिस्क्लोजच नाही केलं, तुमची Okay. मेजर सर्जरी झालेली आहे, ओके. त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत फॉर्ममध्ये, बराच मोठा फॉर्म असतो तो, राईट. तर तो ऑनेस्टली वेळ घेऊन 2-3 दिवस लागले तरी चालतील, तो सेव्ह करून ठेवता येतो. वेळ घेऊन तो भरत राहणं गरजेचं आहे आणि डिस्क्लोजर्स क्लिअर पाहिजे, ओके. त्याच्यामध्ये काही लपवलेलं नसलं पाहिजे. बरेच जण असतात की स्मोकर असतात पण ते नॉन स्मोकर म्हणून सांगतात. हम्म. तर जेवढं ऑनेस्टली डिस्क्लोज कराल तेवढं तुमचं बाजू स्ट्रॉंग होत जाते क्लेमच्या वेळेस. राईट. येस. सो हे झालं टर्म इन्शुरन्सच्या बाबतीत. बरोबर. वेल्थ प्रोटेक्शनचा पहिला मार्ग. वेल्थ बरोबर. प्रोटेक्शनचा पहिला मार्ग. आणि मग आपण बोललो नाही, तुम्ही सांगितलं की 3 मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे जो हेल्थ इन्शुरन्स, Health मेडिकल insurance. इन्शुरन्स. हा. सो यात म्हणजे सुरुवात करताना मुलं म्हणतात की मेडिकल इन्शुरन्स आहे माझ्या कंपनीतनं मला मिळतोय, हा. किंवा आहे आमचा मेडिकल इन्शुरन्स आहे, किंवा जे जॉब नाही करत सपोज प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, त्यांनाही मेडिकल इन्शुरन्स का गरजेचा आहे? म्हणजे हे खूप दुर्लक्षित केलं आहे. जसं टर्म इन्शुरन्स दुर्लक्षित केलं आहे, तसंही मेडिकल इन्शुरन्स इतकं दुर्लक्ष केलं जातं. हा. अजूनही भारतात एवढं मोठं मार्केट अवेलेबल आहे कंपनीजला की वर्षाला एखादी कंपनी नवीन यावी आणि तिने मेडिकल इन्शुरन्स हा. वाटायला सुरुवात करू, एवढं मार्केट आणि Untapped आहे. अनटॅप्ड आहे. हा. तर अचानक असं होतं की कोणीतरी घरात आजारी पडतं, स्वतः आजारी पडतात आणि लाखोंचं बिल समोर आलं की मग हा. आपण म्हणतो की इन्शुरन्स यार, पाहिजे. माझा इन्शुरन्स नाही, इन्शुरन्स पाहिजे. So ती गरज त्यावेळेस निर्माण होण्यात काय अर्थ काय अर्थ नाहीये. तेच म्हणजे वेल्थ प्रोटेक्शनसाठीच आहे ते पण, एक्झॅक्टली. हेल्थ इन्शुरन्स पण. तर हेल्थ इन्शुरन्स जरी तुमच्या एम्प्लॉयरने दिलेला असला तरी आपलं स्वतःचा पण असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यावर त्याचं कधी म्हणजे चुकीचं नाही येते की तुमच्याकडे पण एक वेगळं इन्शुरन्स असतं. हेल्थ इन्शुरन्समध्ये काय होतं मेनली की हेच म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेस आपण तयार नसतो आणि मग एकदम मोठं बिल येतं. आता सध्या भारतामध्ये असा ट्रेंड आहे की हेल्थ केअरचं जे इन्फ्लेशन आहे ते 14% गेलेलं आहे. बापरे. आपल्या लास्ट पॉडकास्टमध्ये पण आपण हे डिस्कस केलं हो, होतं. हो, हो. आणि आणि आपला पगारही तेवढा वाढत नाही. पगार सुद्धा तेवढं वाढत नाही. तुमचे पगार ज्या स्पीडने वाढतं त्याच्यापेक्षा खूप जास्त स्पीडने आपलं हेल्थ केअरची कॉस्ट वाढते भारतामध्ये. इतर कंट्रीजमध्ये तर आपण हे माहिती आहे आपल्या मित्रांकडून किंवा इतर लोकांकडून आपल्याला माहिती आहे की इन्शुरन्स नसेल तर तुम्ही संपले. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे आताही घेत नाही, हा. दवाखान्यातही घेत नाही. हेल्थ इन्शुरन्सची जर काही हेल्थची काही इमर्जन्सी आली तर अवघड आहे, म्हणजे खूप अवघड आहे. तर तसं परिस्थिती भारतामध्ये पण हेल्थ केअरची कॉस्ट खूप जास्त वाढत चाललेली आहे. किंमत ज्या नॉर्मल ज्या प्रोसिजर्स आहेत त्यांच्या किमती खूप जास्त स्पीडने वाढत आहेत. हम्म. तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एक सिम्पल मेडिकल इमर्जन्सी आपले सगळे प्लॅन टॉपल करू शकते. मी बघितलेलं आहे लोकांचं की लोकांना सगळे म्युच्युअल फंड्स रिडीम करावे लागले, शेअर्स विकून टाकावे लागले, जे 5-5, 7-7, 10-10 वर्षांपासून ते अॅक्युमुलेट करत होते. एक ओव्हरनाईट त्यांना ते सगळे विकून तुमच्या Medical- इन्व्हेस्टमेंटला अर्थच राहत नाही अर्थच त्यावेळेस. राहत नाही. हम्म. जर तुम्ही याचं बॅकिंग दिलं नाही, टर्म हा. किंवा मेडिकल हेल्थ इन्शुरन्स. राईट. तर हेल्थ इन्शुरन्स तर म्हणजे टर्म इन्शुरन्स इतकंच हेल्थ इन्शुरन्स महत्वाचं आहे. हेल्थच्या अनसर्टेनिटी वाढत चाललेल्या आहे. मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये मॉडर्न डिसिजेस येत आहेत, लाईफस्टाईल Right. डिसिजेस. आता आपण हे खूप कॉमन झालेलं आहे आपल्या आजूबाजूला. आपण बघतोय की म्हणजे खूप अर्ली पिरियडमध्ये लोकांचे हेल्थचे इश्यूज आता आपण बघतोय लोकांना की डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर, प्रेशर. हार्ट अटॅकनी आणि स्ट्रोकनी जाण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तर त्यावेळेस तुमचं म्हणजे तुमचे सगळे इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन्स टॉपल होऊन जातात जर तुम्ही ॲडिक्वेटली जर इन्शुअर्ड नसाल तर. एम्प्लॉयरचा इन्शुरन्सवर नुसतं डिपेंडंट राहून गरज उपयोग नाही आहे. कारण की जर तुम्ही प्रायव्हेट जॉबमध्ये असाल तर तो इन्शुरन्स तोपर्यंतच ॲप्लिकेबल असतो जोपर्यंत तुम्ही एम्प्लॉईड आहात. जर अनफॉर्च्युनेटली जर एम्प्लॉयमेंट टर्मिनेट झाली किंवा ले ऑफ झाला किंवा जॉब जर तुम्हाला सोडावा लागला तर तुमचं हेल्थ इन्शुरन्स नसेल तर बऱ्याच वेळा त्यावेळेस इमर्जन्सी येतात. आणि तेच म्हणजे की एका सर्टन पिरियड नंतर 35-40 नंतर हेल्थ कंडिशन्स बऱ्याच वेळा लोकांना इन्शुरन्सची गरज पडते. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवामध्ये बघितलेलं आहे. तर हेल्थ इन्शुरन्स हे फक्त पैसे वाचवण्यासाठी किंवा मेडिकलचं बिल वाचवण्यासाठी पुरतं नाहीये, तर तुमचे इतर प्लॅन्स इंटॅक्ट ठेवण्यासाठी पण आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे त्याला वेल्थ प्रोटेक्शनचं टूल म्हणतात. आणि त्याने जो मेंटल पीस पण येतो हा, की मला उद्या काही झालं आणि मला जवळच्या कोणत्याही दवाखान्यात जरी घेऊन गेलात तरी मी प्रोटेक्टेड आहे. बरोबर. आणि जे आपल्यावरती अवलंबून आहेत लोक, बरोबर. घरातले आई असतील, वडील असतील, नवरा असेल, बायको असेल, मुलं असेल, कोणी, राईट. त्यांनाही तेही म्हणजे जो फॅमिली इन्शुरन्स असतो, बरोबर. हेल्थ इन्शुरन्स, तेही त्यात आलेलं केव्हाही चांगलं. बरोबर. कारण की शेवटी तुमची जबाबदारी असते ती. आणि एखादा दिवस असा येतो की खटकन काहीतरी असं आवाज असा बिल समोर येतं आणि तुम्ही कॉलॅप्स होता. म्हणजे तुमचे बरेचसे सगळे नियोजन, आर्थिक नियोजन सगळं बंद पडतं. बरोबर. सो आणि हे जर असेल हेल्थ इन्शुरन्स तर तो जो मेंटल पीस आहे
तर तो बऱ्यापैकी राहतो. राईट. आता आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो तेच म्हणजे वेल्थ प्रोटेक्शन कसं म्हणतात त्याला, की तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगला काम करण्यासाठी एक इनफ पिरियड लागत असतो. राईट. 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष. जे रिअल एस्टेटमध्ये होल्ड करतात त्यांना ते ऑटोमॅटिकली सवय असते 20 डिकेड्स पर्यंत आउटलुकने बघायचं. इक्विटीमध्ये पण आता लोकांना ते कळायला लागलेलं आहे की लॉंग टर्मचा व्ह्यू पाहिजे. पण ते तुम्ही सगळं मेंटली प्रिपेअर्ड आहात, सगळं आहे तुमच्याकडे, आउटलुक पण आहे, तुम्हाला आता लॉंग टर्मचा व्ह्यूने तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट सुरू केलेल्या आहेत. पण जर तुम्ही ह्या गोष्टींना इग्नोर करत असाल तर तेच की तुमचे प्लॅन्स टॉपल होऊन जातील परत. आणि मग तुम्ही खूप शिस्तीने मनपूर्वक जे तुम्ही पोर्टफोलिओ बिल्ड केला होता तो एका सिंपल इमर्जन्सीमध्ये सगळा स्पॉइल होऊ शकतो आणि तुम्ही पुन्हा 5-10 वर्ष मागे जाऊ शकतात. तर हे 2 इन्शुरन्स तेवढेच महत्वाचे आहे. आता ते इन्शुरन्स क्रायटेरिया काय सांगता येईल की बाबा पुन्हा एकदा आपल्याला काय तुम्ही या कंपनीचा इन्शुरन्स घ्या किंवा त्या नाही, पण साधारण क्रायटेरिया काय सांगता येईल किंवा कसा चूज करायला हवा? ते हा ट्रिकी प्रश्न आहे बरं का, कारण की हेल्थ इन्शुरन्सचं काय आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या वेगवेगळ्या हे असतात. त्याचं काही जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे हेरिडिटरी काही आहे का, काही प्री एक्झिस्टिंग डिसीजेस आहेत का. तर आता याचे खूप साऱ्या स्टार्टअप्स आलेले आहेत जे तुम्हाला व्हिडिओ कन्सल्टेशन देतात किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन देतात की तुमचं सगळी हिस्ट्री ते समजून घेतात आणि तुम्हाला सुटेबल कुठला इन्शुरन्स येऊ शकतो किंवा कुठला इन्शुरन्स तुम्हाला ती कंपनी तुम्हाला सहज इन्शुरन्स देईल. म्हणजे आता बऱ्याच जणांचे प्री एक्झिस्टिंग काहीतरी इश्यू असतात, हेल्थ, फिजिकल हेल्थ किंवा मेंटल हेल्थचे इश्यू असतात, बरंच काय काय वेगवेगळे बॅकग्राऊंड असतात. तर जसं टर्म इन्शुरन्सचं असे फिक्स्ड टेम्पलेट आहे की तुमच्या अॅन्युअल इन्कमच्या 10-20 पट तरी घ्या, MWP ऍक्टचं बघा, नॉमिनी बघा, हे सगळं. तसं याचा फिक्स टेम्पलेट नाही हेल्थ इन्शुरन्सचा, ते इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हॅरी होत जातं. तर एक चांगला ज्या म्हणजे काही अशा स्टार्टअप्स ज्या आहेत किंवा जे व्हिडिओ कन्सल्टेशन देतात त्यांच्याकडून आपण आपल्या रिक्वायरमेंट्स एक्सप्लेन करून ते जर समजून घेतलं, आणि आता खूप चॉईस आहेत म्हणजे खूप कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे इन्शुरन्स सेक्टर, तर त्यामध्ये तुम्हाला बेस्ट सुटेड कुठला प्लॅन येतो. आता ते खूप सारे डिसीज स्पेसिफिक पण प्लॅन आलेले आहेत, त्यामुळे आपण असं फिक्स टेम्पलेट नाही सांगू शकत. पण ते आपण समजून आपल्यासाठी कुठला सुटेबल होतोय ते सगळं समजून आपण प्लॅन निवडू शकतो आपल्यासाठी. तू मगाशी बोलताना म्हटलंस की फिजिकल हेल्थसाठी तसंच मेंटल हेल्थसाठी, तर मेंटल हेल्थसाठी पण इन्शुरन्सेस अवेलेबल आहेत का किंवा ते कव्हर होतं का त्यात? मी जे अभ्यास केला त्यामध्ये काही कंपनीज आहेत ज्या प्री एक्झिस्टिंग एलिमेंटसाठी इन्शुरन्स देतात. ओके. आणि भारत सरकारची एक काहीतरी निरामय म्हणून केंद्र सरकारची एक काहीतरी स्कीम आहे. बरं. मला त्याचं खूप डिटेल्समध्ये नाही माहिती, पण एक पॉइंटर म्हणून सांगता येईल की निरामय म्हणून स्कीम आहे जी मेंटल हेल्थचे जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी पण इन्शुरन्स देते. ओके. पण आपल्याकडे ते अजूनही त्याच्यामध्ये खूप सारे इनॲडिक्वेसीज आहेत ॲक्च्युअली, की मेंटल हेल्थला किंवा मेंटल डिसिजेसला आपण म्हणजे समाजाने पण अजून तेवढं ऍक्सेप्ट केलेलं नाहीये आणि इन्शुरन्स कंपनीज आणि सरकारने पण अजून ऍक्सेप्ट बरंचसं त्याला डिसीज म्हणून ऍक्सेप्ट करण्याची गरज आहे. तर तो एक लॅगिंग फॅक्टर आहे. म्हणजे अजूनही बरेचसे डिसेबल लोकांना आणि मेंटल हेल्थचे इश्यू असलेल्या लोकांना डिस्क्रिमिनेट होत आहेत ते. तर त्याच्यावरती लोक आवाज उठवत आहेत. पण फ्युचरमध्ये तशा गोष्टी येतील, मेंटल हेल्थ इश्यूजला पण इन्शुरन्स कंपनी रिकॉग्नाइज करायला लागतील. इतर कंट्रीजमध्ये ते सुरू झालेलं आहे. हो, ते होणं गरजेचं आहे. ओके. सो दोन टूल्स वेल्थ प्रोटेक्शनचे आपण बोललो, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. पण तिसरं जे टूल आपण मगाशी बोललो सुरुवातीला की इमर्जन्सी फंड, जे सगळ्यात दुर्लक्षित आहे असं मला वाटतं पर्सनली, की एक वेळ लोक टर्म इन्शुरन्स काढतील, हेल्थ इन्शुरन्स काढतील, पण इमर्जन्सी फंड का असायला हवा आपल्याकडे किंवा आपल्या बँकेत कोणत्या तरी एका अकाउंटमध्ये एवढी अमाऊंट सतत का असायला हवी. राईट. याचं किंवा ते फक्त माहित असतं नाही अशी एवढी अमाऊंट मला ठेवायची असं, पण त्याच्यावरती तसं काही केलं जात नाही किंवा त्याच्यावरती काम होत नाही. फक्त तो इमर्जन्सी फंड असायला हवा. मग त्यामुळे तो खूपच दुर्लक्षित विषय. बऱ्याच जणांना तो पुस्तकी विषय वाटतो, पुस्तकी विषय वाटतो, पण तोही वेल्थ प्रोटेक्शनचा महत्वाचा भाग आहे. याच्याबद्दल काय सांगशील की बाबा इमर्जन्सी फंडची गरज काय? आता ती गरज आहे ना, म्हणजे आपण सगळ्यांनी 2-3 वर्षापूर्वी अनुभवली प्रत्येकाने, म्हणजे थोड्याफार फरकाने. लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस बऱ्याच जणांच्या सॅलरीज बंद झाल्या किंवा सॅलरीज इरेग्युलर झाल्या, त्यावेळेस लक्षात यायला लागलं की इमर्जन्सी फंड किती गरजेचा होता. तर इमर्जन्सी फंडचा एक फॉर्म्युला असतो. म्हणजे आता एक वॉरेन बफेटचे जे आजोबा होते त्यांचं एक पत्र आहे. वॉरेन बफेटच्या चुलत्याला लिहिलं, म्हणजे आजोबांनी त्यांच्या मुलाला, वॉरेन बफेटच्या वडिलांच्या भावाला लिहिलेलं एक पत्र आहे. त्याच्यामध्ये इमर्जन्सी फंडचं महत्व आहे.
आणि ते मला वाटतं ऑलमोस्ट 100 वर्षाचं 80-90 वर्ष जुनं पत्र आहे ते. बरं. तर ते सगळ्यांनी वाचलं पाहिजे. त्यामध्ये ओके. म्हणजे आपल्या आजोबांच्या काळामध्ये पण आजोबा म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यांना सांगायचे की एक अशी त्याला रेनी डेज म्हणतात कोणी, किंवा असं बाजूला ठेव काहीतरी असलं पाहिजे आपलं असं. आणि याच्यावर आठवलं आपली आजी पण कायम आपण गावाला गेलो ना तिच्या कोणत्या तरी पेटीत कपाटात कुठेतरी कोपऱ्यात पैसे ठेवलेले असायचे. तो इमर्जन्सी फंडच होता तो. तर इमर्जन्सी फंडचं काय आहे की तुम्ही जर एम्प्लॉईड असाल तर कमीत कमी तुमच्या 2 ते 3 महिन्याचा एक्सपेन्स म्हणजे काय की तुमचा मंथली जो खर्च आहे तुमची दिनचर्या भागवण्यासाठी, बरोबर, 2 ते 3 महिन्याचा एक्सपेन्सचा इतका पैसा तुमच्याकडं असला पाहिजे इमर्जन्सी फंडमध्ये. तुम्ही जर सेल्फ एम्प्लॉईड असाल आणि तुमचे जर कॅश फ्लो जर इरेग्युलर असतील, म्हणजे सॅलरीड लोकांचे कॅश फ्लो रेग्युलर असतात, त्यांना माहिती आहे की अमुक तारखेला माझी सॅलरी होणार आहे, त्यानुसार पण ते काही प्लॅनिंग करू शकतात त्या महिन्याचं. पण बऱ्याच जणांचं सेल्फ एम्प्लॉईड किंवा बिझनेसमध्ये जे लोक असतात बऱ्याच त्यांचे कॅश फ्लो इरेग्युलर असू शकतं. तर त्यावेळेस तशा लोकांनी कमीत कमी 5-6 महिन्यांचा एक अमाऊंट, 5-6 महिन्यांचा एक्सपेन्स ॲज अ इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवला पाहिजे. आणि सॅलरीड लोकांनी 2-3 महिन्याचा तरी बाजूला ठेवला पाहिजे. तर इमर्जन्सी असे एक्सपेन्सेस असतात. हेल्थ इन्शुरन्स, आपण हेल्थ विषयी बोललो किंवा आणखी लाईफ विषयी बोललो, पण छोट्या इमर्जन्सी पण आपल्या एक्सपेन्सेसमध्ये येत असतात की जे तुम्ही विचारच नव्हता केला आणि आता तुम्हाला तो खर्च आलेला आहे अचानक. तर त्या इमर्जन्सीज त्या म्हणजे अशा त्या नॉक करून येत नाही, त्या अचानक येत असतात. आणि मग त्यावेळेस आपल्याला मित्रांकडे पैसे मागायची वेळ येते, बऱ्याच वेळा पर्सनल लोन काढायची वेळ येते, बऱ्याच वेळा मग क्रेडिट कार्ड तुम्हाला त्या नेक्स्ट क्रेडिट सायकलमध्ये भरता येणार नाही तरी पण तुम्हाला क्रेडिट कार्ड स्वाईप करावं लागतं. क्रेडिट कार्ड इमर्जन्सी फंड म्हणून नाही वापरला पाहिजे का? मला वाटतं की ते बॅड आयडिया आहे. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की माझ्याकडे 5 लाखाचं क्रेडिट कार्ड आहे म्हणजे 5 लाखाचं माझ्याकडे इमर्जन्सी फंड आहे. पण माझ्याकडे 5 लाखाचं क्रेडिट कार्ड आहे, पण जर 5 लाख रुपये मी कुठल्याही क्रेडिट सायकलमध्ये पे करू शकतो का? म्हणजे तर मी त्याला इमर्जन्सी फंड म्हणून तेव्हाच बघितलं पाहिजे जेव्हा मी ती इमर्जन्सी म्हणून जेव्हा मी कार्ड स्वाईप करील तर नेक्स्ट क्रेडिट सायकलमध्ये व्याज न भरता जर मी ते भरू शकत असेल तर ठीक आहे त्या छोट्या इमर्जन्सीसाठी. पण क्रेडिट कार्डवर कम्प्लिटली रिलाय नाही राहिला पाहिजे. म्हणजे आपलं स्वतःचं पण एक इमर्जन्सी फंड म्हणून आपण बाजूला ठेवले पाहिजे. पार्ट ऑफ इट तुम्ही यूज करू शकता जो तुम्ही पे करू शकत असाल तर. हा, जे खूप वेल्थ प्लॅनर आहेत किंवा खूप मोठे श्रीमंत लोक त्यांच्याकडे पण इमर्जन्सी फंड असतातच. म्हणजे त्यांनी पण एक तशा इमर्जन्सीसाठी पैसे बाजूला ठेवलेले असतात. इमर्जन्सी फंड बेसली लोक FD मध्ये पार्क करतात. म्हणजे अशा ठिकाणी पार्क करा जे तुम्हाला इझिली काढता येतील. लिक्विड ऍसेट्स मध्ये ठेवा त्याला. म्हणजे FD मध्ये ठेवा किंवा काही लिक्विड फंड असतात, डेट फंड असतात, ते लिक्विड असतात. म्हणजे ते खूप शॉर्ट ड्युरेशनचे बॉन्ड असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही पार्क करू शकता. बऱ्याचशा लिक्विड फंड्समध्ये इन्स्टा रिडिम्शन म्हणून फॅसिलिटी असते आता. इन्स्टा रिडिम्शन, हा. तर जेव्हापासून IMPS ट्रान्झॅक्शन आले, रिअल टाइम ट्रान्झॅक्शन आले की तुम्ही इकडे ट्रान्झॅक्शन केलं की लगेच पैसे जमा होतात, तेव्हापासून इन्स्टा रिडिम्शन फॅसिलिटी बऱ्याचशा म्युच्युअल फंड्सने द्यायला सुरुवात केलेली लिक्विड फंडसाठी. मग सपोज माझ्याकडं 1 लाख रुपये मी लिक्विड फंडमध्ये ठेवलेले आहेत जे मी इमर्जन्सी फंड म्हणून वापरतोय समजा, आणि मला आता अचानक गरज आहे पैशांची. आता बऱ्याच वेळा म्युच्युअल फंड रिडीम करायला 2-2 दिवस लागतात. तर इन्स्टा रिडिम्शन फॅसिलिटीमध्ये IMPS ट्रान्झॅक्शन होतं रिअल टाइम, 2 मिनिटात तुमच्या अकाउंटवर पैसे येतात. ओके. आणि दिवसाला 50,000 रुपयांपर्यंत तुम्ही इन्स्टा रिडिम्शन करू शकतात लिक्विड फंड मधून. ओके. आणि मी परत त्याच्यावरती पैसे कमवत असतो त्या फंडमध्ये जमा केल्यामुळे. FD इतकेच लिक्विड फंडमध्ये पैसे मिळतात. ग्रेट. हा. आता FDचं काय असतं की FDला ॲटॉमिक ट्रान्झॅक्शन असतं. म्हणजे काय की FD सपोज मी 1 लाखाची केली आणि मला 25,000ची गरज आहे आता, तर मला पूर्ण 1 लाखाची FD ब्रेक करावं लागते. पण लिक्विड फंड मी 1 लाखाचा घेतला आणि मला 25,000ची गरज आहे, मी फक्त 25,000 त्याच्यातून काढू शकतो. तो एक फायदा असतो. आणि लिक्विड फंड किंवा डेट फंड्स टॅक्स इफिशियंट असतात FD पेक्षा. तर ते डिटेल्स म्हणजे लोक बघू शकतात त्यांच्या म्हणजे टॅक्स ट्रीटमेंट विषयी डेट फंडमध्ये वाचू शकता आणखी डिटेल्समध्ये. पण लिक्विड फंड्स हे एक छान ऑप्शन आहे. तुम्हाला इन्स्टा रिडिम्शन फॅसिलिटी मिळते. म्हणजे मी तर ते इतकं इफिशियंटली वापरलेलं आहे की म्हणजे आता मला काउंटरवर पैसे द्यायचे आहेत आणि मी इन्स्टा रिडिम्शन मारून मग नंतर गुगल पे केलेलं आहे तिथं. तर इतकं ते इफिशियंट आहे. तर ते तेवढं अमाऊंट एक ठेवायला काही हरकत नाही. म्हणजे 2-3 महिने ते सेफ्टी असते तुमच्यासाठी. अगेन इट इज वेल्थ प्रोटेक्शन. राईट. की तुम्हाला अचानक शेअर्स म्युच्युअल फंड विकायची गरज येणार नाहीये. तर आपण जे म्हणतो ना की तुमच्या शेअर्सला, म्युच्युअल फंड्सला किंवा तुमच्या ऍसेट्सला एक रनवे द्या भरपूर मोठा, तर तो ह्याच माध्यमातून मिळणार आहे. तुम्ही देऊ शकता. हा, हे सगळे जर तुम्ही प्रोटेक्शनच्या गोष्टी तुमच्या रेडी असतील तर तुम्हाला तिकडे रनवे मिळणार आहे. तर तुम्हाला ते पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची ताकद मिळणार आहे तिकडं. हे जर तुम्हाला छोट्या छोट्या इमर्जन्सीसाठी जर तुम्हाला शेअर विकावं लागत असतील तर मग ते कंपाऊंडिंग होणारच नाही तिकडं. तर हे इमर्जन्सी फंडमध्ये पण
लिक्विड फंड एक छान असेट आहे, छान टूल आहे इमर्जन्सी फंड पार्क करण्यासाठी. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला FD इतके किंवा कधी कधी थोडे जास्त पण त्याच्यामधून व्याज मिळू शकतं. टॅक्स इफिशियंट आहे, इन्स्टा रिडिम्शन करता येतं. आणि हे जे तिन्ही टूल आपण ज्याबद्दल बोललो आता, म्हणजे वेल्थ प्रोटेक्शनचे, टर्म, हेल्थ इन्शुरन्स आणि इमर्जन्सी, सो हे तिन्ही एकत्रित असतील तर त्याचा फायदा किंवा उपयोग जास्त आहे. असं मला आता ह्या चर्चेतनं असं जाणवलं की मी इमर्जन्सी फंड बाजूला ठेवलाय पण मी मेडिकल इन्शुरन्स नाही काढलेला. अर्थ होत नाही त्याला. मला अचानक मेडिकल इमर्जन्सी आली तर मग मला इमर्जन्सी फंड वापरावा लागतोय. बरोबर. त्या ठिकाणी जर माझा हेल्थ इन्शुरन्स असेल तर तो कामी आला असता. बरोबर बरोबर. सो काहीतरी एक्स्ट्रीम इमर्जन्सी की डेथच होते माणसाची. सो तिथे ह्या तिन्ही गोष्टी एकत्र असतील तर त्याचा जो फायदा आणि उपयोग जो आहे वेल्थ प्रोटेक्शन खऱ्या अर्थाने होऊ शकतो. बरोबर. आता ह्या इमर्जन्सीचं बघितलं ना तर आता सगळ्यात पहिलं म्हणजे काय की म्हणजे लोकांशी बोलताना असं त्यांचा सूर असा असतो की अरे ह्या पुस्तकी गोष्टी आहेत, ह्या कशाला करायच्या. पण तसं नाहीये. आपण रिअल लाईफमध्ये पण आपल्या आजूबाजूला हे उदाहरणं बघतो रेग्युलरली की इमर्जन्सी आली आणि त्यांना घरातलं सोनं विकावं लागलं, जमीन विक्रीला काढलेली आहे. लॉकडाऊनमध्ये तर कोविडच्या काळात किती लोकांनी जमिनी विकल्या, म्हणजे 1-2 एकर लोकांनी बेभाव विकून टाकले त्या काळामध्ये. तर हे तेच आहे की हे वेल्थ प्रोटेक्शनसाठीच्या गोष्टी आहे, ह्या तिन्ही पण असल्या पाहिजे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी भरपूर मोठा इमर्जन्सी फंड बनवून ठेवतो, तर तसं तुम्ही होणार नाहीये. म्हणजे तुम्ही हेल्थचे जे बिल येतात आज हॉस्पिटलचे तेवढं इमर्जन्सी फंड ठेवणं इम्प्रॅक्टिकल आहे. राईट. ते म्हणजे 15 लाखाची इमर्जन्सी फंड ठेवून तुम्ही काय करणार आहे. तुम्ही ते एक कम्प्लिटली तो स्पॉइल्ड प्लॅन येतो. म्हणजे तसं काही गरज नाही तसं करायची. एक 2-3 महिन्याचा एक्सपेन्स जो तुमचा मंथली एक्सपेन्स आहे थोडा इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा. ॲडिक्वेट हेल्थ इन्शुरन्स घ्या, एक ॲडिक्वेट टर्म इन्शुरन्स घ्या, आणि मग तुमच्या ह्या बाकीच्या ॲसेट्सला रनवे मिळणार आहे तितका मोठा. त्यांना अनइंटरप्टेड कंपाऊंड होता येणार आहे. सगळ्यात मोठं पाप असतं इन्व्हेस्टमेंट मधलं की तुमच्या कंपाऊंडिंगला इंटरप्ट करणं जी चालू असते. पाप. चार्ली मंगर म्हणतो त्याला की म्हणजे ते म्हणतात की कंपाऊंडिंग चालू आहे आणि त्याला इंटरप्ट करणं हे त्याच्यासारखं वाईट काहीच नाही. म्हणजे तुम्ही, आणि आता भारतामध्ये काय झालेलं आहे की अशा स्टडीज पण आहेत की मी सपोज अमुक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, त्या म्युच्युअल फंडने जितके रिटर्न्स दिले तेवढे रिटर्न्स मला नाही आलेले. का नाही आलेले? कारण की म्हणजे मी तेवढा रनवेज दिलेला नाहीये. मला ते म्युच्युअल फंड विकावे लागलेले, तेवढा वेळच दिला नाहीये. म्हणजे म्युच्युअल फंड्स विकण्यामागचे सगळे कारण हे पॅनिक नसतं. मार्केटमध्ये पॅनिकसाठी झाल्यानंतर लोक विकतात ते ठीक आहे, पण बऱ्याच वेळा इमर्जन्सीमध्ये लोक विकून टाकतात आणि मग त्यावेळेस तुम्हाला स्ट्रेस सेल असतो तो. जसं रिअल इस्टेटमध्ये पण होतं तसं म्युच्युअल फंड्स, गोल्ड, इकडं शेअर्समध्ये पण स्ट्रेस सेल असतो की मला माहिती लॉस झालेला आहे किंवा मला माहिती आहे की याच्यामध्ये आणखीन पोटेन्शियल आहे, कंपाऊंडिंग आणखीन होऊ शकतं, पण आता मला काही पर्याय नाही आहे विकल्याशिवाय. आता मार्केटमध्ये युज्ड कारच्या जर मार्केटमध्ये जाऊन बघितलं तर इव्हन 6 महिन्यापेक्षा कमी काळापूर्वी विकत घेतलेली कार पण अवेलेबल असते. इट इज क्लिअर केस ऑफ, म्हणजे काय म्हणता, अंधाधुंद प्लॅनिंग केलेलं आहे. त्यांनी बघितलंच नाही की ही कार मला परवडणार आहे की नाही परवडणार आहे, आणि त्यांनी घेतली आणि 6 महिन्यात विकायला काढली. तर तेच आहे की हे प्लॅनिंग नसण्याचे चिन्ह आहेत. म्हणजे 5-5 आपण जसं बोलतो होतो की 50,000 वाल्याचं पण कधी कधी खूप छान प्लॅनिंग असतं आणि तो एकदम कम्फर्टेबली सगळ्या फायनान्शियल इमर्जन्सीज एकदम छान पार पाडतो. आणि 5-5 लाख वाले पण कधी कधी मंथ एंडला तंगीमध्ये असतात. तर ते हे प्लॅनिंगचं पार्ट आहे आणि याला पुस्तकी म्हणून इग्नोर नाही केलं पाहिजे. हे प्रॅक्टिकल आहे ऍक्च्युअली की हे जर असेल तर तुम्ही प्रोटेक्टेड असणार. आणि आपल्या आजूबाजूला आपण बघतोय ना उदाहरणं की सोनं का विकावं लागलं, हे का गहाण ठेवावं लागलं, किंवा मित्राकडनं का मागावे लागले, किंवा अचानक क्रेडिट कार्ड स्वाईप मारावं लागलं 2 लाखासाठी. आणि ते आता फक्त त्याचं मिनिमम बॅलन्स पे करून क्रेडिट कार्डचं 1.5-2 वर्ष लोक भरतायत. त्या डेट ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. ते पण उदाहरणं आहेत. नंतर सोने तारण कंपन्यांकडे आज टनांमध्ये सोनं आहे. ज्या कितीतरी रेप्युटेड कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये आज टन कशाला म्हणतात तितकं सोनं त्यांच्याकडे आज पडून आहे. लोकांनी तारण ठेवलं इमर्जन्सीसाठी आणि ते जप्त झालं, त्यांना नंतर त्याचे प्रीमियम पण नाही भरता आले. तर इतकं पण अवघड नाहीये. म्हणजे ह्या कल्पनांना इग्नोर करून उपयोग नाहीये. मुळात हे पुस्तकी वाटण्यामागचं एक रिझन असं पण असू शकतं की मुळात त्याच्यामागे काहीतरी सायन्स आहे, त्याला काहीतरी बेस आहे, म्हणून ते ज्ञान पुस्तकी वाटतंय. हे जे आपण जे बोलतोय ते बरोबर अर्थ आहे काहीतरी. ते पुस्तकी जर वाटलं तर इग्नोर करून चालणार नाही ते. आणि जी मार्केटची इकोसिस्टम आहे ना ती यांना प्रमोट नाही करत. म्हणजे आता मी इमर्जन्सी फंड ठेवला तर त्याला एक्सप्लोइट करता येणार नाही. मग त्याला एक्सप्लोइट कसं करायचं ते म्हणते तू ट्रेड कर, तू इकडे क्रिप्टो घे,
तिकडे जुगार खेळ. ती इकोसिस्टमला त्याचा फायदा आहे. तुम्ही इतकं शिस्तीत राहिले तर मग तुम्ही कस्टमर कधी म्हणतात कसं चालणार? हा, म्हणजे सोनं तारण ठेवणाऱ्या कंपनीज कशा चालणार, त्या बँक्स कशा चालणार? आणि टर्म इन्शुरन्सची जाहिरात नाही होत जास्त. का? कारण की तेच आहे की तुम्हाला खूप कमी प्रीमियम मध्ये मोठं कव्हर मिळतं आणि टर्म इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स कंपनीला तितका फायदा नसतो जितका नॉर्मल ज्या पॉलिसीज ते विकतात त्याच्यापेक्षा टर्म इन्शुरन्स मध्ये तितका फायदा नसतो. त्यामुळे टर्म इन्शुरन्सची तुम्ही बघा म्हणजे नॉर्मल ज्या पॉलिसीज आहेत त्याच्या इतकी जाहिरात टर्म इन्शुरन्सची नसते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सरकारने प्रयत्न करून त्याचे कायदे करून तुमच्यासाठी बनवलेले आहेत. राईट. तुमच्या प्रोटेक्शनसाठी बनवले. त्याचा आधी आपण फायदा घेतला पाहिजे रादर दॅन गोईंग फॉर ते जे फॅन्सी प्रॉडक्ट्स आहेत फायनान्स मधले तिकडं. म्हणजे तर ते काय होणार आहे की जो विकतोय त्याला फायदा होतो किंवा इन्शुरन्स कंपनीला किंवा त्या इकोसिस्टमला फायदा होत असतो त्या फीसमधून आणि कमिशन्समधून. तर त्याला बळी पडण्यापेक्षा ह्या 3 तर खूप टॉप मोस्ट प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत ज्या आपण सगळ्यात आधी करून ठेवलेल्या पाहिजे. तुमची जर्नी, आर्थिक नियोजनाची जर्नी सुरू होण्याआधी अनइंटरप्टेड सुरू व्यवस्थित चालू राहण्यासाठी. येस, थँक्यू अमोल. आणि कोणती आर्थिक नियोजन किंवा आपली जर्नी सुरू करण्याआधी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? म्हणजे सगळे लोक म्हणजे आम्ही सगळेच असे अडकलोय त्या रील्स मध्ये आणि युट्यूबच्या व्हिडिओज मध्ये की काय करू काय नको, आधी घर विकत घेऊ की आधी SIP काढू की आधी सोनं विकत घेऊ की आधी लग्नासाठी पैसे जमू. पण हे सगळं बाजूला सारून पहिलं तुम्ही काय करायला पाहिजे तर तुमचं वेल्थ प्रोटेक्शन आणि त्यासाठीचे हे 3 टूल्स जे आहे ते सांभाळायला, जे आहे ते आधी सांभाळा, क्रिएशन नंतर बघ. राईट बरोबर. सो थँक्यू सो मच. त्यामुळे त्यांना वेल्थ प्रोटेक्शन टूल्स म्हणतात एक्झॅक्टली आधी. सो मला वाटतं हा एपिसोड बघून जरी मला वाटतं एपिसोड ज्यांनी बघितलाय त्यांनी कदाचित या गोष्टी केल्या नाहीत पण SIP सुरू केली आहे, स्टॉक्स विकत घेतलेत, पण हरकत नाही घाबरायचं किंवा काहीतरी गडबडून जायची गरज नाही. तरी तुम्ही ह्या 3 गोष्टी आत्ताही करू शकता आणि पुन्हा नव्याने सुरुवात होऊ शकते. राईट. येस. सो थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर रिअल किस्साला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून अशा कोणत्या विषयावरती आम्ही अमोल सोबत गप्पा मारायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.